इट्स ॲट 30. तसे उठले मी आईने जिरे बडीशोप वगैरे त्याचं पाणी आहे दररोज बनवते. नंतर मग पुशअप्स आणि सूर्यनमस्कार करून मी आंघोळ केली. 10 वाजले ना, आता मी जॉब करते. आताच आंघोळ केली आहे. आता आम्ही चाललो बाहेर. दीदी छोट्या बहिणीबद्दल तारीफ करत आहे आईजवळ. काहीच 2:14 झालेले आहेत आणि आत्ता मी जेवण केलं आहे. आई पप्पा मी दीदी आम्ही सगळ्यांनी मिळून केले. दादू इकडे जेवतोय असं मोबाईल बघता बघता. आणि आम्ही आता बाहेरून आलो, म्हणजे बाहेरून आलो जेवण केलं. सॉरी म्हणतो याला वायफाय पाहिजे तर मी तुझं चॅनल बॅन करेन. अमर का सॉरी सांग दीदी इथे. हां दाखव आता. हे नाही तुझ्या बनवलंय तर पार्टच नाही सापडत. मग मध्ये सोडून दिलं मग ते स्कूटीच्या पार्ट्स अर्धाच ते पण आणि सगळं अर्धाच राहू दे. बाय चालली. पण ही दीदी उठली बैलगाडी बघायला. मी म्हटले तर म्हणे असू दे. हे पुस्तक मी वाचते आहे. आई कोणतं तरी वाचते आहे. कोणतं सत्य कहू तो. बस वाचत. शिट सॉरी. ह्या दीदीने मी झोपतच होतो तर हाला वाटा जायला उगाच धिंगाणा करायला. 6 वाजले गाईज. मी आत्ता उठले. माझा भाऊ बघा कसं मोबाईल बघतोय. उर्वीने पण तिला तिच्या खारोड्या बाजून खाते. मी मला कैरी कापली खायला आणि उर्वीला म्हटलं होतं मला खारोड्या ठेव. तर बघू तिने किती ठेवलाय भरपूर. नाही म्हणत होती, थोड्याच बाकी होत्या. सो थँक्यू उर्वी. चलो गाईज. सो गाईज आता वाजले 7 आणि आता मी बनवणार आहे भाकरी. ओके बनवल्यावर दाखवते आता मी. मला भाकरी पण येतात. मी किती ऑलराऊंडर आहे. जा खड. सो गाईज आता 7 वाजले ना, आता मी बनवणार आहे भाकरी. सो दाखवते आता बनवल्यावर मी कशा बनवते भाकरी. आता मी जेवतोय. सो आता 9 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय बॅडमिंटन खेळायला.